नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर पोलीस दलातील रिक्त जागांसाठीच्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीला आजपासून सुरुवात. भरती प्रक्रिया पारदर्शी, उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन. फुटबॉल वेड्या कोल्हापुरात मे महिन्यात IPLच्या धर्तीवर रंगणार महाराष्ट्र फुटबॉल लीग. 10 संघांचा सहभाग. प्रत्येक संघात 3 स्थानिक खेळाडूंना मिळणार संधी. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपतींची माहिती. बाप लेकात पैशावरून वाद. लेक वृद्ध बापाच्या जीवावर उठला. शाहूवाडी तालुक्यातील उचतमधील संतापजनक घटना. केरळ सरकारच्या पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाचं कोल्हापुरात स्वागत. महाराष्ट्रानं सुद्धा असा निर्णय घेण्याची शिक्षण क्षेत्राशी संबंधित संघटनांची मागणी. आणि करवीर तालुक्यातील वडक शिवालेत जागतिक रेडिओ दिनानिमित्त रेडिओ संग्राहक शरद पाटील यांच्या प्रयत्नातून भरलं जुन्या रेडिओंचं प्रदर्शन. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त 88 जागांसाठीच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला आज पहाटेपासून सुरुवात झाली आहे. पोलीस परेड मैदानावर सुरू असलेल्या या शारीरिक चाचणीत 6,853 उमेदवार आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत. पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या 88 जागांच्या भरतीसाठी आजपासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली आहे. आजपासून 21 फेब्रुवारीपर्यंत ही चाचणी चालणार आहे. एकाच वेळी उमेदवारांची गर्दी होऊ नये यासाठी दररोज 700 ते 1100 जणांना बोलवलं जाणार आहे. सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं वेळापत्रक देण्यात आलंय. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 11 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. छाती आणि उंचीचं मोजमाप झाल्यानंतर 1600-800 मीटर धावण्याची चाचणी, यानंतर गोळाफेक आणि 100 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येते. चाचणी प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी 50 ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. तसंच पोलीस प्रशासनाकडून मुक्काम करणाऱ्या उमेदवारांना अलंकार हॉलमध्ये राहण्याची आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठी BA, BSc, MCOM इंजिनिअरिंगसह उच्च शिक्षित उमेदवारांनी सहभाग घेतलाय. पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय. कोल्हापूर पोलीस जिल्ह्यामध्ये 88 पदासाठी जवळपास 6,850 जास्त निवेदन आहे. त्या अनुषंगाने आज 13 तारीखपासून आमची भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे. जवळपास 3:45 वाजेपासून सगळा स्टाफ ग्राउंडवरती आहे आणि भरतीची प्रक्रिया आज आम्ही प्रथम दिवस असल्यामुळे आज आम्ही 700 कॅन्डिडेट्सला बोलवला होता. आता उद्यापासून आम्ही 1100 1001 कॅन्डिडेट 1100 कॅन्डिडेट उद्यापासून रेग्युलर 21 तारीखपर्यंत आमचं नियोजन आहे. त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की पूर्ण प्रक्रिया जी आहे पारदर्शक पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीचे वापरमध्ये पार पडणार आहे. 1600 मीटरसाठी जे इव्हेंट आहे त्यांच्यासाठी आम्ही RFID लावलेली आहे. 100 मीटरसाठी फोटो फिनिश टेक्नॉलॉजी जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. पूर्ण ग्राउंडला 50 वरती CCTVला कव्हरेज आहे. त्यांच्यासोबत तसा पण एक नियोजन आहे की माननीय DG ऑफिसचा एक आदेश आहे की ऊन वाढलेली आहे त्यामुळे जे पर्टिक्युलरली 1600 मीटरची इव्हेंट आहे तो लवकर ते लवकर कसं संपवायची आहे तोच नियोजनमध्ये आज पण आम्ही 4ला ग्राउंड चालू केलेला होता. सगळा स्टाफ आमच्या 4 वाजेपासून हजर होता. उद्या कॅन्डिडेटची संख्या वाढणार तर उद्या पण आमचं नियोजन आहे की लवकर ते 1600 मीटरची इव्हेंट जी आहे लवकर ते लवकर संपवायची. त्यांच्यासोबत कॅन्डिडेट्सला व्यवस्थित आमच्या अलंकार हॉल ग्राउंडला लागूनच आहे त्यांना इकडे थांबवायची. रात्री बरेचसे कॅन्डिडेट जे आहे आजूबाजूचे ग्रामीण भागामध्ये येऊन कोल्हापूरला एक दिवस आधी येऊन मुक्काम करत आहे.
तर आमच्या अलंकार हॉल आहे त्यांची राहायची सुविधा केलेली आहे. अल्पाहार सुद्धा जसं बिस्किट, पाणी, ORS आणि काही फ्रूट असा पण त्यांना कंपल्सरी आल्यावरती देण्यात येत आहे. तर असं सगळी काळजी घेऊन पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया आजपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे. शारीरिक चाचणी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्यामुळं नागरिकांना मॉर्निंग वॉक आणि खेळांसाठी पोलीस परेड मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही. या काळात पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपती मंदिरापर्यंतचा रस्तासुद्धा वाहतुकीसाठी बंद असणार आहे. केरळ सरकारनं राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचं सर्व शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापुरातील युवक, विद्यार्थी, पालक हक्क संरक्षण संघटना आणि विविध विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटत या निर्णयाचं स्वागत केलंय. यावेळी महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केरळ सरकारच्या धर्तीवर मोफत शिक्षणाचा कायदा करावा अशी मागणी करण्यात आली. केरळ सरकारनं राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचं सर्व शिक्षण मोफत केलंय. त्याबद्दल युवक, विद्यार्थी, पालक हक्क संरक्षण संघटना आणि विविध विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटत आनंद व्यक्त केला. केरळ सरकारच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा मोफत शिक्षणाचा कायदा करावा अशी मागणी संघटनेचे फिरोज सरगुर यांनी केली आहे. विद्यार्थी चळवळीत काम करत असताना गेली अनेक वर्ष आम्ही ही मागणी सातत्यानं करतोय. आता केरळ सरकारनं ही मागणी पूर्ण करून विद्यार्थी पालकांना मोठा दिलासा दिलाय असं डॉक्टर रवींद्र मोरे यांनी सांगितलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश माने, सुभाष घाडगे, प्रदीप शेलार, पप्पू जाधव, राजू सुतार, आरिफ मणेर, मोहसिन बागवान, जमीर पन्हाळकर, भास्कर कांबळे आदी उपस्थित होते. जोपर्यंत सीमेपलीकडून देशात होणारा आतंकवाद थांबत नाही तोपर्यंत क्रिकेटच नाही तर भारतानं पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. समितीच्या वतीनं तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं 15 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या ICC वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतासोबत खेळण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र भारत सरकारनं या प्रस्तावाला बळी पडू नये. जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. क्रिकेटच्या मैदानात केवळ हस्तांदोलन टाळून पाकिस्तानचा निषेध करणं पुरेसं नाही, तर क्रिकेटच नव्हे तर कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी संबंध ठेवू नयेत अशी ठाम भूमिका भारत सरकारनं घ्यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, शशिकांत बिडकर, दिलीप भिवटे, SB देवणे, अशोक गुरव, शिवानंद स्वामी, अजित सुसवरे, दीपक कातवरे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयानं निवासी फुटबॉल केंद्राचा प्रस्ताव तात्काळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवावा अशी मागणी लोककल्याण फाउंडेशननं केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापुरात निवासी फुटबॉल केंद्राला तत्कालीन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी मान्यता देऊन 1 वर्ष झालं तरी या केंद्राबाबत शासनानं अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे शासनानं कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलाय. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांना निवेदन देऊन कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयानं निवासी फुटबॉल केंद्राचा प्रस्ताव तात्काळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवावा अशी मागणी केली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत हे निवासी फुटबॉल केंद्र सुरू झालं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुखे, उपाध्यक्ष चंद्रकांत यादव, जगन्नाथ सूर्यवंशी, सुधाकर सरनाईक, किरण चव्हाण, संजय धावरे, गफूर शेख, साईप्रसाद साळुखे आदी उपस्थित होते. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात पत्रकार बैठकीत IPLच्या धर्तीवर महाराष्ट्र फुटबॉल लीगची अधिकृत घोषणा केली. या माध्यमातून फुटबॉलला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असून खेळाडूंना करिअरची संधी प्राप्त होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या मे महिन्यात होणाऱ्या या लीगमध्ये 10 संघांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघात 3 स्थानिक खेळाडूंना संधी मिळणार आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी आज IPLच्या धर्तीवर फ्रँचायझी पद्धतीनं महाराष्ट्र फुटबॉल लीगची घोषणा केली आहे. प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विफा आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात येणार आहे. येत्या मे महिन्यात कोल्हापुरात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 10 वरिष्ठ पुरुष संघांचा यामध्ये समावेश असणार आहे. संघाची आणि खेळाडूंची निवड बोली पद्धतीनं केली जाणार आहे, अशी माहिती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापुरात फुटबॉलला राजाश्रय आणि लोकाश्रय प्राप्त आहे, त्यामुळं कोल्हापुरातून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर विद्युत प्रकाश झोतात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यातील प्रत्येक संघात कोल्हापूरच्या 3 खेळाडूंना गुणवत्तेच्या आधारावर संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र फुटबॉल लीग फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासह खेळाडूंना संधी उपलब्ध करून देईल, असा विश्वास मालोजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला. AIFFच्या मान्यतेनं, विफाच्या पुढाकारानं आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुढाकारानं आणि प्रो स्पोर्ट्स ही एक एजन्सी आहे जी स्पोर्ट्स प्रमोशनमध्ये काम करते आहे. ते जे ऑलरेडी पुण्यामध्ये कबड्डी लीगची त्यांच्या माध्यमातूनही प्रो स्पोर्ट्स त्यामध्ये काम करते आहे आणि अशा संयुक्तरित्या या लीगचं आयोजन यावर्षी मे महिन्यामध्ये आपण कोल्हापुरामध्ये करतो आहे. साधारणपणे IPLच्या धर्तीवर जसे खेळाडू आणि संघ निवडले जातात त्याच धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण 10 संघ मालक यामध्ये असतील. 10 संघांची निवड होईल. त्यामध्ये सगळ्या खेळाडूंची निवड ही बोली पद्धतीने होईल, त्यांचं ऑक्शन होईल आणि त्याच्यानंतर एक होस्ट सिटी म्हणून कोल्हापूरचे आम्ही किमान प्रत्येक संघामध्ये 3 खेळाडू असावेत, हा एक देखील आम्ही त्याच्यामध्ये एक नियम ठेवलेला आहे आणि तेही खेळाडू हे मेरिट माध्यमातूनच निवडले जातील. झी5 आणि सोनी लाईव्ह यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या स्पर्धांचं प्रसारण होणार आहे. फुटबॉलच्या विकासासाठी हे मोठं पाऊल असून त्याला IPL सारखं वलय प्राप्त होईल, असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अनिरुद्ध पोळे यांनी कोल्हापूर फुटबॉलला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा होत असल्याचं सांगितलं. या स्पर्धेच्या निमित्तानं इंटरनॅशनल ब्रँड कोल्हापूरमध्ये आणले जाणार आहेत. महाराष्ट्रातील 4 मोठ्या शहरांमध्ये ट्रायल घेतल्या जाणार आहेत. ट्रायलमधून सर्वोत्तम 500 खेळाडू निवडले जाणार असून त्यातून बोली पद्धतीनं स्पर्धेसाठी खेळाडू निवडले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 10 संघ मालकांची सुद्धा बोली पद्धतीनं निवड केली जाणार असल्याचं मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला नंदकुमार बामणे, माणिक मंडलिक, अमर सासणे, राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते. दंगल नियंत्रणासाठी आणि गर्दीवर नजर ठेवण्यासाठी गृह विभागाकडून जिल्हा पोलीस दलाला CCTV सर्व्हिलन्स व्हॅन देण्यात आली आहे. गृह विभागाकडील दळणवळण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते आज या व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होईल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला. पोलीस दलाचं अत्याधुनिकीकरण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. त्या अंतर्गत राज्याच्या गृह विभागामार्फत सर्व जिल्ह्यांना 360 CCTV सर्व्हिलन्स व्हॅन दिल्या आहेत. यातील एक व्हॅन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाली आहे. याचं उद्घाटन अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आलं. या व्हॅनमध्ये 4ही बाजूला 4 CCTV कॅमेरे आहेत. यात 48 तासांचं चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता आहे. याचं थेट प्रक्षेपण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष आणि पोलीस अधीक्षकांच्या मोबाईलवर पाहता येतं. चित्रीकरणासह दंगल काबू करणं, गर्दीवर नियंत्रण ठेवणं आणि जमावाला सूचना देण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. याविषयी अधिक माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. जिल्हा पोलीस दलामध्ये जमावाला टेहळणी करण्यासाठी, सर्व्हेलन्स ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या वाहनामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या वाहनामध्ये जवळपास 12 अधिकारी आणि अंमलदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. याच्यामध्ये CCTV आहेत, सर्चलाईट्स आहेत. त्याच्यानंतर टेहळणीसाठी वर जाऊन बसण्यासाठी लॅडर देण्यात आलेला आहे, म्हणजे शिडी देण्यात आलेली आहे. तिथे अधिकारी वर जाऊन जमावाची टेहळणी करू शकतात. यामध्ये वायफाय सुविधा देण्यात आलेली आहे. इथे स्ट्रेचरची सुद्धा सुविधा आहे.
त्यानंतर पिण्याचं पाणी आणि इतर काही लिखाणकाम करण्यासाठी तिथे एक छोटा टेबलचीसुद्धा सुविधा आहे. PS सिस्टीम आहे, जेणेकरून आम्ही जमावाला तिथे काही उद्बोधन करू शकू. त्याच्यानंतर लाठी हेल्मेट हे ठेवण्याची सुविधा त्या ठिकाणी आतमध्ये देण्यात आलेली आहे. वाहनाची जी बॅटरी आहे ती चार्जिंग करणे आणि त्याद्वारे ते कॅमेरा आणि त्याचे सर्चलाईट ऑन राहतील याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकंदरीत हे वाहन अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे आणि जमावाला पांगवणे, जमावाचं पाठराखण करणे किंवा जमावाचं सर्व्हेलन्स करणे याच्यासाठी जिल्ह्यामध्ये हे उपयोगी पडेल. येणाऱ्या काळात प्रत्येक पोलीस ठाण्याला एक व्हॅन देण्याचा विचार सुरू असल्याचं अप्पर पोलीस महासंचालक पांडे यांनी सांगितलं. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी रक्षिता यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक गृह तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक सूरजसिंह राजपूत, गजेंद्र लोहार आदी उपस्थित होते. आज 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. कर्वे तालुक्यातील वडकशिवाले गावातील शरद पाटील यांच्या प्रयत्नातून हा रेडिओ दिन अनोख्या पद्धतीने साजरा झाला. एकेकाळी घराघरातल्या संवादाचा, बातम्यांचा आणि मनोरंजनाचा आधार असलेला रेडिओ आज डिजिटल युगातही आपलं अस्तित्व टिकवून आहे. करवीर तालुक्यातील वडकशिवाले इथं या दिनाचं औचित्य साधत आणि महाशिवरात्री उत्सवानिमित्त जुन्या रेडिओंचं आगळंवेगळं प्रदर्शन भरवण्यात आलं. हे प्रदर्शन पाहणाऱ्या रसिकांना रेडिओचं वेगळं जग अनुभवता आलं. गेल्या 30-35 वर्षात माध्यमांमध्ये वेगानं बदल घडलेत. या बदलांमुळं 90च्या दशकापर्यंत प्रत्येक कुटुंबातल्या घराच्या सदस्यांसारखं महत्त्व असणारा रेडिओ हळूहळू कालबाह्य होऊ लागला. वडकशिवालेतील वयाची 65 ओलांडलेले शरद पाटील यांनी मात्र 1930 पासूनचे रेडिओ जमा केलेत. स्प्रिंग फिरवल्यानंतर चालणारे मोठे हॉल सेट, ट्रान्झिस्टर, टेप रेकॉर्डर यांचा अनोखा संग्रह शरद पाटील यांनी जागतिक रेडिओ दिनाचं आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून लोकांना पाहण्यासाठी खुला केला होता. दुर्मिळ असे रेडिओ आहेत पूर्वीचे. साधारण आत्तापर्यंत तर टिकून आहेत म्हणूया काय, आणि इथनं पुढच्या काळात पण ते चांगल्या पद्धतीने जरा रिस्टोर व्हावेत, जिवंत राहावी ती इच्छा आहे काय. त्यासाठी हे सगळं आपलं चाललेलं आहे. म्हणजे काय आज जागतिक रेडिओ दिन हां. या निमित्त हे प्रदर्शन भरवण्याचं तुम्हाला काय वाटलं की प्रदर्शन भरवावं? पुढल्या पिढीकडे गेलं पाहिजे. आता हे ॲक्च्युली हे पोरं जे आहेत आत्ताची कोण आहेत ती नवीन, त्यांनी घरच मोबाईलशिवाय काहीच माहिती नाही. अर्थात रेडिओ पण माहिती नाही, त्याची मोबाईलमधला सुद्धा माहिती नाही. ते माहिती व्हायला हे पेक्षा बघण्यात रेडिओ आली तर त्यांचं थोडंसं सुधारणा होईल किंवा त्यांनी चांगलं वाटेल किंवा एखादा घ्यायला पाहिजे. हे जे प्रदर्शनामध्ये तुम्ही भरवले आहे रेडिओ ठेवलेले आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आणि किती प्रकारचे आहेत? आता यात फिलिप्स आहे, बुश आहे, पंख आहे, पेदिरियाड आहे, जेरॉडमध्ये आहे. रेडिओच्या प्रत्येक बदलाचे आपण साक्षीदार आहात. ते बदलाचं नेमकं काय सांगता येईल तुम्हाला सर? तुमचं आता काळानुसार टेक्नॉलॉजी बदलली, साधनं नवीन नवीन आली. आजच्या साधनात आणि पूर्वीच्या साधनात काय फरक वाटतोय? पूर्वी हे बनवायला जेवढी मेंटॅलिटी म्हणजे जेवढं डोकं पाहिजे होतं ते त्याच माणसांच्याकडे आहे. आत्ता काय तुम्ही सहज कुठं पण म्हणजे यायच्या ह्याच्यात आपण काहीही करू शकतो, तर त्यावेळी तेवढं सोपं नव्हतं. या प्रदर्शनात मर्फी, बुश, मिसेन, सिमेन्स, सोनी यासारख्या नामांकित कंपन्यांचे रेडिओ आणि टेप रेकॉर्डर पाहायला मिळाले. वडकशिवालेतल्या शिवमंदिरात आयोजित केलेल्या या अनोख्या प्रदर्शनाला लोकांनी मोठ्या औत्सुक्यानं भेट दिली. हातानं ताण देऊन कोणत्याही वीज किंवा बॅटरीशिवाय फिरणाऱ्या तबकडीचं आजच्या इन्स्टाच्या जमान्यातल्या पोरांना अप्रूप वाटलं. मनोरंजन आणि प्रबोधनाचं हक्काचं माध्यम म्हणून रेडिओकडं बघितलं जायचं.
1920 नंतर जगभरात रेडिओचा प्रसार होऊ लागला. भारतात 1936मध्ये ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीची सुरुवात झाली आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात क्रांती घडली. रेडिओनं ग्रामीण भागापासून शहरापर्यंत लोकांना बातम्या, शेतीविषयक सल्ला, हवामान अंदाज, संगीत आणि शिक्षण उपलब्ध करून दिलं. एकेकाळी संध्याकाळी संपूर्ण कुटुंब रेडिओभोवती जमून कार्यक्रम ऐकत असायचं. हा सामाजिक संवादाचा महत्त्वाचा भाग होता. वयाच्या 90कडं वाटचाल करत असलेले कोल्हापुरातले अरविंद भोसले हे सर्व प्रकारचे रेडिओ दुरुस्त करतात. जुनं तंत्रज्ञान अत्यंत सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण होतं. आजच्या डिजिटल युगातही त्या काळातील यंत्रांची गुणवत्ता वेगळीच आहे. या वयात सुद्धा अरविंद भोसले मोठ्या उत्साहानं रेडिओची दुरुस्ती करतात. शरद पाटील यांना जुने रेडिओ जपून ठेवण्याचा जो छंद लागला तो छंद वाढीला लागायला अरविंद भोसले यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. आजच्या काळात FM, इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट आणि मोबाईल ॲप्समुळं रेडिओचं रूप बदललंय. तरीही आपत्तीच्या काळात, दुर्गम भागात आणि तातडीच्या माहिती पुरवठ्यात रेडिओ आजही प्रभावी माध्यम ठरत आहे. वडकशिवालेतलं हे प्रदर्शन म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं प्रदर्शन नव्हे, तर संवाद, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या प्रवासाची साक्ष देणारं जिवंत दालन ठरलं. रेडिओनं मानवी आयुष्यात घडवलेला बदल आमूलाग्र आहे. काळ बदलला, साधनं बदलली, पण माहिती आणि मनोरंजनाचा विश्वासू साथीदार म्हणून रेडिओ आजही तितकाच महत्त्वाचा आहे. करवीर तालुक्यातील वडकशिवालेहून एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे. इचलकरंजी महानगरपालिकेचे नूतन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घेत त्यांनी महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत आज शहरातील घोरपडे नाट्यगृह परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली. इचलकरंजी महानगरपालिकेचे नूतन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यांनी आज महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत शहरातील नारायणराव घोरपडे नाट्यगृह परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत नाट्यगृह परिसरातील साचलेला कचरा हटवण्यात आला. तसंच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. नाट्यगृहाजवळील उद्यानाचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली असून उद्यान सर्वांसाठी खुलं करण्यात आलंय. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या भागात उपमहापौरांनी स्वतः उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या कामकाजात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं यावर्षी शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाणार आहे. या निमित्तानं शिवाजीपेठ शिवमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 15 फेब्रुवारीपासून या महोत्सवाची सुरुवात होणार असून यात विविध सामाजिक त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मंडळाच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा या सोहळ्याचं स्वरूप अधिक व्यापक करण्यात आलं असून त्याला शिवाजीपेठ शिवमहोत्सव असं नाव देण्यात आलंय. याची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होणार असून सांगता 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी दिली. या महोत्सवात भव्य व्यासपीठ उभारून त्यावर शिवकालीन प्रतिकात्मक सेट, त्याचबरोबर अश्वारूढ शिवरायांचा पुतळा विराजमान करण्यात येणार आहे. तरुण पिढीला इतिहासाचं आणि शिवकालीन शस्त्रांची ओळख व्हावी यासाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन, महिलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण, होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नियोजन आणि प्रसिद्धी माध्यम अध्यक्ष रवींद्र साळुंखे यांनी शिवजन्म सोहळा आणि पारंपरिक पद्धतीचा बाज ठेवून भव्य शाही मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन, प्रबोधनात्मक व्याख्यानं, विविध शाळांमध्ये शिवप्रसंगावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं साळुंखे यांनी सांगितलं. यावेळी मंडळाचे सचिव महेश जाधव, माजी अध्यक्ष अजित खराडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत सरनाईक, सौधन अपराध, विजय माने, लाला गायकवाड, सुरेश पतोडी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. राज्यात लव जिहाद, फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र कठोर कायदा करावा अशी मागणी कागल तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना सादर केलंय.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागानं 14 फेब्रुवारी 2025 रोजी लव जिहाद आणि फसवणूक किंवा बलपूर्वक करण्यात येणारं धर्मांतरण रोखण्याच्या अनुषंगानं कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीमार्फत राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून तक्रारींचा आढावा घेणं, इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करणं आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणं अपेक्षित होतं. मात्र या निर्णयाला वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे राज्यात लव जिहाद, फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा करावा अशी मागणी कागल तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी कागल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना दिलं. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये संबंधित विषयावर कायदे अस्तित्वात असताना महाराष्ट्रात अद्याप ठोस कायदेशीर तरतूद नसल्यानं पीडित महिलांना न्याय मिळण्यात अडचणी येत असल्याचं निवेदनात नमूद केलंय. यावेळी राजश्री पोवार, सानिका मगदूम, योगिता मोरे, संगीता निकम, शोभा खोत, मीरा कुन्नूर, रुपाली पाटील, श्रुती भिसुरे, रंजना गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेचं महापौरपद स्वीकारताच उदय धातुंडे यांनी कामाचा वेग वाढवलाय. महापालिकेतील सर्व खाते प्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी काही विभागांच्या ढिसाळ कारभारावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. इचलकरंजी महानगरपालिकेचं महापौरपद स्वीकारताच उदय धातुंडे यांनी पहिल्याच दिवशी महानगरपालिकेतील विविध विभागांच्या खातेप्रमुखांची आढावा बैठक घेत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. शहरातील प्रलंबित कामं, नागरिकांच्या तक्रारी आणि विकास आराखड्याची अंमलबजावणी यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान महापौर धातुंडे यांनी काही विभागांच्या ढिसाळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती आणि मालमत्ता कर वसुली या विभागाच्या कारभारावरून त्यांनी नापसंती व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. त्याचबरोबर प्रलंबित प्रकल्पांची अद्ययावत माहिती सादर करण्याचे तसंच ठराविक मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक विभागानं प्रगती अहवाल सादर करावा, नागरिकांच्या तक्रारींचं तात्काळ निवारण करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान त्यांनी पाणी पुरवठ्याबाबत तातडीची बैठक, शहरातील नियमित आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विशेषतः कृष्णा पाणी पाईपलाईन वारंवार गळती होऊन शहराचा पाणीपुरवठा खंडित होत असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लमाण बंजारा समाज विकास संघाच्या वतीनं रविवारी 15 फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव आणि लमाण समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला लमाण बंजारा समाजानं उपस्थित राहावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य लमाण बंजारा समाज विकास संघाचे अध्यक्ष रामचंद्र पवार यांनी केलंय. लमाण बंजारा समाज विकास संघाच्या वतीनं रविवारी 15 फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव आणि लमाण समाज मेळाव्याचं आयोजन केलंय. सकाळी 10 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळ्याला अभिवादन केलं जाणार आहे. त्यानंतर दसरा चौक, छत्रपती शिवाजी चौक, वाशी नाकामार्गे संकल्प सिद्धी हॉलपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. संकल्प सिद्धी हॉलमध्ये मेळावा होणार आहे. या मेळाव्यात समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. मेळाव्याला लमाण बंजारा समाजातील समस्त बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष रामचंद्र पवार यांनी केलं आहे. यावेळी राष्ट्रीय सल्लागार सुरेश चव्हाण, सचिव सुरेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, विनोद राठोड, संतोष भाऊ राठोड, युवराज राठोड, रुपेश राठोड, चंद्रू राठोड, प्रकाश राठोड, निखिल राठोड, देवराज राठोड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. कोल्हापूरमधील सायबर महाविद्यालयामध्ये सोमवारी कैलासवासी डॉक्टर ए.डी. शिंदे स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी प्राध्यापक डॉक्टर अनिल डी. सहस्त्रबुद्धे हे भारतीय उच्च शिक्षणाच्या भविष्य निर्मितीसाठी परंपरा आणि प्रगतिशील विचार यांचा सुसंवाद या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवानिमित्त कैलासवासी डॉक्टर ए.डी. शिंदे स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. यात नवी दिल्लीतील AICTEचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल डी. सहस्त्रबुद्धे हे भारतीय उच्च शिक्षणाच्या भविष्य निर्मितीसाठी परंपरा आणि प्रगतिशील विचार यांचा सुसंवाद या विषयावर ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी आनंद भवन सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह, नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, संशोधन आणि नवोन्मेष यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरही ते मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेसाठी सर्व शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक तसंच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर R.K. टेलर यांनी केलंय. यावेळी डॉक्टर श्रुती जामसांडेकर, प्रशासकीय अधिकारी विनायक साळोखे, संतोष हसुरे उपस्थित होते. सांगरोळ शिक्षण संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी स्वर्गीय गुरुवर्य D.D. आसगावकर यांच्या 19व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या मंगळवारी शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना गुरुवर्य D.D. आसगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आणि संस्थेचे सेक्रेटरी आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. स्वर्गीय गुरुवर्य D.D. आसगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विकास ट्रस्टतर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना गुरुवर्य D.D. आसगावकर गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. यंदा सांगरोळ शिक्षण संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी स्वर्गीय गुरुवर्य D.D. आसगावकर यांच्या 19व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या मंगळवारी कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि संस्थेचे सेक्रेटरी आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी दिली. जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम शाळा, प्राथमिक शिक्षक, संस्थांतर्गत शिक्षक, सेवानिवृत्त सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 18 पुरस्कार दिले जाणार आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सेकंडरी स्कूल ऑफ एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाचे अध्यक्ष M.B. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. पत्रकार बैठकीला संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे, उपाध्यक्ष K. जाधव, सहसचिव D.N. कुलकर्णी, विश्वस्त D.G. खाडे, संचालक B.R. नाळे, आनंदा कासोटे, सदाशिव खाडे, मदन पाटील, गणपती नाळे, श्रीमती इंदुताई आसगावकर, राजेंद्र कुमार गोंधळी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो. शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा. शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.74 लाख कोटी बुडाले. तटकरे, पटेल व्हिलन कसे, त्यांना का टार्गेट करताय? हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना थेट सवाल. लाचखोरीमुळे सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निष्पक्ष चौकशीसाठी तात्काळ राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी. पाकिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट सामन्यात अर्शदीपला डच्चू, कुलदीप यादवला संधी. शाहूवाडी तालुक्यातील उचत इथं घरात ठेवलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून मुलानंच वयोवृद्ध वडील दत्तात्रय केसरकर यांचा धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित संतोष केसरकर याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मागील 2 वर्षात जवळपास 1000 छोटे मोठे अपघात होऊन 40पेक्षा अधिक लोकांचा बळी गेलाय. त्यामुळे हे अपघात का होतात याचा शोध घेऊन प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. मनसेनं या निवेदनाद्वारे येत्या 8 दिवसात यावर कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. अलीकडच्या काळात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अपघातांचं प्रमाण वाढलंय.
अलीकडच सायबर चौक आणि शाहू मिल चौकात झालेल्या भीषण अपघातांमध्ये निष्पाप लोकांचे जीव गेलेत. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दक्षता घेणं गरजेचं आहे. मागील 1-2 वर्षात जिल्ह्यात जवळपास 1000 छोटे मोठे अपघात होऊन 40हून अधिक लोकांचे बळी गेलेत. त्यामुळे हे अपघात का होतात याचा शोध घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. मनसेच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. अलीकडं तरुणाईमध्ये वाढलेली व्यसनाधीनता हे सुद्धा अपघाताचं प्रमुख कारण आहे. अलीकडं कोल्हापूरमध्ये गांजा, ड्रग्ज सेवन करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. याला आळा घालावा अशी सुद्धा मागणी करण्यात येतेय. 8 दिवसात यावर ठोस कारवाई करण्यात आली नाही तर मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनसे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार, संजय करजगार, सुभाष देसाई, प्रवीण कांबळे, रत्नदीप चोपडे, अशोकराव जाधव, संतोष पाटील, गणेश करजगार, विजय पोळ आदी उपस्थित होते. व्यसनी तरुणांनी गावच्या सरपंचांचे पती आणि दिरावर हल्ला केलाय. करवीर तालुक्यातील आंबेवाडी इथं हा प्रकार घडलाय. या प्रकरणी करवीर पोलिसांनी 2 अल्पवयीनांसह 5 संशयितांना ताब्यात घेतलाय. यातील अल्पवयीनांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून हर्षवर्धन सुतार, विशाल फाळके, रजत गुरव या तिघांना न्यायालयानं 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावच्या शेतात मद्यप्राशन आणि गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना सरपंचांचे पती मारुती पाटील आणि दीर तुकाराम पाटील यांनी हटकलं होतं. तसंच याबाबत पोलिसात तक्रार देखील दिली होती. याचा राग मनात धरून हर्षवर्धन सुतार, विशाल फाळके, रजत गुरव यांच्यासह 2 अल्पवयीन बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास प्रयाग चिखली रोडवरील तुकाराम पाटील यांच्या किराणा दुकानासमोर आले. त्यांनी पोलिसात तक्रार दिल्याचा जाब विचारत दुकानात घुसून तुकाराम पाटील यांच्यावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताचं बोट तुटलं. तर हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना माजी सरपंच मारुती पाटील यांच्या खांद्यावर आणि कोपरावर तलवारीचे वार झालेत. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झालेत. दरम्यान ग्रामस्थांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत 2 हल्लेखोर जखमी झाले असून त्यांच्यावर CPRमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन संशयितांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुकमधील शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या शिवसेनेच्या वतीनं मुरगुड ते बिद्री मार्गावर निषेध रॅली काढण्यात आली. हा हल्ला म्हणजे कागलचा बिहार करण्याचा प्रकार आहे. हल्ला करणाऱ्यांनी माफी मागितली नाही तर जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना बिद्रीत एकवटू असा इशारा पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी दिलाय. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुकमधील शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. तसंच घरामध्ये सर्वत्र गुलाल टाकण्यात आला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं मुरगुड ते बिद्री मार्गावर रॅली काढण्यात आली. या प्रसंगी बिद्री इथं झालेल्या निषेध सभेत बोलताना ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक असून यातील हल्लेखोरांनी तातडीनं संतोष शिंदे यांची माफी मागावी, अन्यथा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक बिद्रीमध्ये एकत्र करून या हल्ल्याचा जाब विचारला जाईल असा इशारा दिलाय. या निषेध सभेत राज कांबळे, संतोष शिंदे, शीतल फराकटे यांनीही मनोगत व्यक्त केली. बालिंगा इथं नदी परिसर आणि नवीन कॉलनी भागात उघड्यावर मद्यपान, गांजा सेवन करणाऱ्यांकडून गुन्हेगारीच्या घटना घडतायत. त्यामुळे या ठिकाणी गस्त वाढवून टोळक्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक सपाटे यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. बालिंगा इथं नदी परिसर आणि नवीन कॉलनी भागात उघड्यावर मद्यपान, गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या वाढतीये. नशेबाज इथून ये जा करणाऱ्यांना अडवून शिवीगाळ करतात. यातून अनेकदा वादावादी, मारामारीच्या घटना घडल्यात. गावातील काही बार आणि हॉटेल प्रशासनानं निश्चित केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असतात. या घटनांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे अशा मद्यपी टोळक्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे.
करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक सपाटे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. मद्यपींमुळे महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या भागातून ये जा करताना असुरक्षित वाटत असल्यामुळं या परिसरात दिवसरात्र पोलिसांची गस्त वाढवावी, उघड्यावर नशा करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, गांजा विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कडक कारवाई करावी, तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि बार चालकांचे परवाने रद्द करावेत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्यात. मनसेचे उपाध्यक्ष निलेश धुम्मा, अमित पाटील, संदीप खाडे, यशवंत तानुगडे, राहुल खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये श्री अंबाबाईच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरचे युवराज शिंदे आणि हरिपूरचे महेश बोंद्रे सरकार यांच्या बुलेट छब्या आणि सायलेंट वशा या बैलजोडीनं दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या बैलजोडीला 51,000 रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं. कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये श्री अंबाबाई यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्षा सुहासिनी पाटील यांच्या हस्ते आणि उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंढके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या शर्यतीत कोल्हापूरचे युवराज शिंदे आणि हरिपूरचे महेश बोंद्रे सरकार यांच्या बुलेट छब्या आणि सायलेंट वशा या बैलजोडीनं दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 51,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. दुसरा क्रमांक कोथळी इथल्या अमोल करे यांच्या सरपंच आणि रुप्या या बैलजोडीनं मिळवला. तर तिसरा क्रमांक शरद माने यांच्या करंजे गजा आणि प्रकाश पाटील यांच्या दानवाड काळ या बैलजोडीनं पटकावला. या शर्यतीसाठी पंच म्हणून पांडुरंग पुजारी, सुखदेव पाटील, अनिल शिंदे आणि समाधान बोते यांनी काम पाहिलं. नगरसेवक सत्यजित पाटील यांच्या हस्ते आणि नगरसेवक राजेंद्र आमते, बजरंग सोनुले यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघ आणि फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन यांच्या वतीनं 5 दिवस बँकिंग आणि वर्क लाईफ बॅलन्स या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर ते देवरुख बाईक राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयापासून या राईडची सुरुवात झाली. या बाईक राईडमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आज AIBOC MS1च्या बॅनर अंतर्गत आम्ही 125 बँकर्स बाईक राईड घेऊन कोल्हापूर टू देवरुख आलो. ही बाईक राईड करायचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की जी आमची न्याय मागणी आहे फ्रायडे बँकिंग, जी गेले 10 वर्ष ज्या मागणीसाठी मी लढा देतो, ती मागणी लवकरात लवकर सरकारने मान्य करावी, त्यासाठी आज आम्ही हा लढा द्यायची सुरुवात इथं केलेली आहे. 27 जानेवारीला सुद्धा देशव्यापी संप याच मागणीसाठी झाला होता, पण अजून सुद्धा गेले 10 वर्ष लढा देऊन सुद्धा अजून आमची मागणी मान्य होत नाहीये. आज हा लढा अजून तसाच पुढे सुरू आहे आणि आम्ही तसाच पुढे सुरू ठेवू. ही फक्त प्रतिकात्मक रॅली होती. जर सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर हा लढा अजून जोराने, आज तर फक्त कोल्हापूर टू देवरुख आलोय, पण लवकरच आम्ही कोल्हापूर टू दिल्लीला सुद्धा लवकर जाऊ आणि आमची मागणी दिल्ली दरबारी सुद्धा मांडू. आणि जोपर्यंत आमचं सरकार या आमची मागणी आम्हाला मान्य करत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच आम्ही सुरू ठेवू. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर पोलीस दलातील रिक्त जागांसाठीच्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीला आजपासून सुरुवात. भरती प्रक्रिया पारदर्शी, उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन. फुटबॉल वेड्या कोल्हापुरात मे महिन्यात IPLच्या धर्तीवर रंगणार महाराष्ट्र फुटबॉल लीग. 10 संघांचा सहभाग. प्रत्येक संघात 3 स्थानिक खेळाडूंना मिळणार संधी. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपतींची माहिती. बाप लेकात पैशावरून वाद. लेक वृद्ध बापाच्या जीवावर उठला. शाहूवाडी तालुक्यातील उचतमधील संतापजनक घटना. केरळ सरकारच्या पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाचं कोल्हापुरात स्वागत. महाराष्ट्रानं सुद्धा असा निर्णय घेण्याची शिक्षण क्षेत्राशी संबंधित संघटनांची मागणी. आणि करवीर तालुक्यातील वडक शिवालेत जागतिक रेडिओ दिनानिमित्त रेडिओ संग्राहक शरद पाटील यांच्या प्रयत्नातून भरलं जुन्या रेडिओंचं प्रदर्शन.
आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.